रावसाहेब, महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीच्या विधान परिषदेच्या जागा आणि उमेदवार जाहीर झाले. बघा, विधान परिषदेच्या जागा हा काही बातमीचा विषय नाही. जाहीर झाले, महाविकास आघाडीने केले, भाजपने केले, काँग्रेसने केले, संपला विषय. निवडणुका होईल तर पाहू ना. आता काय आहे त्याच्यामध्ये? केले ना, जाहीर केले, पुढे काय? महायुतीत अनेक असे उमेदवार आहेत जे पक्षाबाहेरून नुकतेच आलेले बघा, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. प्राजक्तन पुरे काल मागची निवडणूक भाजप विरुद्ध लढले, त्याच्या आधी लढले, वर्षानुवर्ष लढले. आता प्राजक्तन पुरे यांना भारतीय जनता पक्षानं पायघड्या घातल्या का? ते का गेले? विकास कामं व्हायची आहेत. मग सध्याचे आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपचे, ते काय त्यांच्या मतदारसंघात विकास कामं करणार नाहीत? काय त्यांचं नाव? कर्डिले. आधीच्या आमदारांनी केली नाहीत? तुम्ही होतात केली नाहीत? ही ढोंग बंद करा की आम्ही विकास कामासाठी पक्षांतर करतोय. आणि भारतीय जनता पक्षानं सुद्धा काही मर्यादा आता पाळल्या पाहिजेत. स्थानिक कार्यकर्त्यांना जबाबदार आहेत सतरंजा उचलण्याच्या, चहाच्या कप वगैरे द्यायच्या आलेल्या पाहुण्यांना. प्राजक्त तनपुरे असतील किंवा अन्य कोणी असतील, मी कालच म्हटलं, त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहिली पाहिजे अशा लोकांना. नाही, पण रावसाहेब, सगळ्यात लक्षवेधी अशी उमेदवारी जी सुप्रिया सुळेंचे व्याही लखानी यांना उमेदवारी देण्यात आली. त्याच्यामध्ये लक्षवेधी असं काय जर मला कोणी सांगितलं तर त्याच्यावरती मी मत व्यक्त करेन. लखाने जे आहे हे जन्मजात RSSचे, जन्मजात RSSचे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी, सगळ्याच बाबतीत RSSला ताकद देणारे असे ते सद्गृहस्थ आहेत. त्याच्यामुळे तर आश्चर्यकारक काय, म्हणजे राज्यसभेमध्ये असे अनेक लोक आहेत, मी पाहतो लोकसभेत, मला बघून आश्चर्य वाटतं. महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत, पण जेव्हा मी त्यांची माहिती घेतो तेव्हा त्यांचं मूळ संघाशी असतं. तेव्हा हे लखाने जे आहेत ना, ते काय काँग्रेस पक्षातून तिथे गेले नाहीत किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेले नाहीत. विदर्भात RSSचे जे मूळ पुरुष आहेत किंवा पुराणा पुरुष आहेत, त्या पुराणा पुरुषांच्या यादीमध्ये लखानेंचं नाव आहे. थांबा, त्यांचा प्रश्न आहे काय? एकीकडे तुम्ही सांगतायत की बाहेरच्या आलेल्या लोकांना उमेदवारी दिली जाते, तो दुसरीकडे तुम्ही आता सांगतायत की लखानी RSSचे आहेत त्यांना उमेदवारी दिली जाते. RSS आणि भाजपमध्ये काय, तुम्ही जर अभ्यास केला पाहिजे, सामाजिक, राजकीय. RSS आणि भाजप वेगळे आहेत का? प्रत्येक भाजपाचा मूळ माणूस RSSचाच आहे ना. अरुण लाखानी जर RSSचे आहेत म्हणजे ते भाजपचेच आहेत. संघटनेतल्या लोकांना संघटनाच आहे ना, मदर बॉडी आहे, फादर बॉडी आहे संघटनाचा. आता आमचे लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवार देतो, याचा अर्थ असा आहे ते शिवसेनेचे काम करणारे लोक आहेत, शिवसेनेच्या संघटनात्मक कामात गुंतलेले लोक आहेत. RSS म्हणजेच भारतीय जनता पक्ष, वेगळं काय? पण रावसाहेब, इतकी वर्ष अरुण लखानेंचा कधी विधान परिषद राज्यसभेसाठी विचार केला जात नाही. सुप्रिया सुळे जेव्हा त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात तेव्हा लखानी त्यांच्या बरोबर असतात आणि अचानक लखानी यांची उमेदवारी घोषित होते. बहुतेक भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी टाकली जाईल. कोणावर? लखानींवर. दुसरं काय सांगू शकतो मी? कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी काय करायचं, पण लखानींचा आणि आपला संबंध कुठे येतोय? लखानीला तिकीट भारतीय जनता पक्षाने दिलेलं आहे. पण विचारसरणी नावाचा एक विचारसरणीच आहे ना ती. नाही, दोन कुटुंबांमध्ये त्यांची पर्सनल गोष्ट असेल, पण अशा वेळेस कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंना प्रश्न विचारायचे आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायचे. याच्यामध्ये असं आहे की आयडिओलॉजिकल डिफरन्सेस हे 100% असतात आणि आहेत आणि टोकाचे आहेत. पण आता असं आहे की हा वेगळा विषय आहे ना,
हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजे. त्यांच्या कुटुंबाविषयी प्रश्न मी काय उत्तर देऊ तुम्हाला? भाजपची यादी जर पाहिली तर जास्तीत जास्त माजी आमदार काँग्रेसचे आहेत, त्यांना संधी देण्यात आली. बघा, भारतीय जनता पक्षाचे स्वतःच काहीच नाहीये. देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाकडे स्वतःच काय आहे? पश्चिम बंगाल मधला मुख्यमंत्री हा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा आहे. आसामचा मुख्यमंत्री हा पूर्णपणे काँग्रेसचा आहे. तुम्ही देशभरातले जवळजवळ सर्वच मुख्यमंत्री आणि मंत्री पाहिले, महाराष्ट्रातले पाहिले, एक देवेंद्र फडणवीस आणि 3-4 लोक पाहिले, तर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये बहुसंख्य लोक एकतर शिवसेनेकडून गेलेले आहेत किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. राधाकृष्ण विखे पाटील आयुष्यभर काँग्रेसने त्यांना दिलं. तुम्ही नावं घ्या, मी तुम्हाला आत्ता सांगतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच भारतीय जनता पक्ष आहे. हे काँग्रेस मुक्त भारताची घोषणा त्यांनी केली होती मोदींनी. काँग्रेस मुक्त भारत. 100 पिढ्या जरी भाजपच्या उतरल्या तरी त्यांना काँग्रेस मुक्त भाजप करता येणार नाही. उलट मोदींनी भारतीय जनता पक्षाची काँग्रेस युक्त भाजप केलेली आहे. काँग्रेस युक्त भाजप. ते ज्योतिराजे शिंदे कोण आहेत? जतीन प्रसाद कोण आहेत? त्यानंतर आता जे सम्राट चौधरी नावाचे भाजपचे बिहारचे मुख्यमंत्री आहेत, ते कोण आहेत? कोण आहे? स्वतःच कुठे आहेत तुम्ही? त्या मानानं अरुण लखानी हे स्वतःचे. भाजप नेत्यांना स्वतःच असं काही म्हणलं नसतं. त्यांना मोदींचे विचार पटले, मोदींच्या विकासाचा मुद्दा पटला. मोदींचा एखादा मुद्दा जर मला कोणी समजून सांगितला विकासाचा, तर मी पण भाजपमध्ये जाईल. भाजपमध्ये मला सांगावं की मोदींनी हा विकास केला. मी सांगू शकतो पंडित नेहरूंनी हा विकास केला. मी सांगेल इंदिरा गांधीने हा विकास केला. राजीव गांधीने काय केलं? महाराष्ट्रात शिवसेनेचं राज्य असताना मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं काय केलं? बाळासाहेब ठाकरेंनी, माननीय हिंदुत्व सम्राटांनी काय केलं? पण मोदींनी काय केलं हे जर कोणी मला सांगणार असेल तर मी शांतपणे ते ऐकेन. आणि माझं जर मतपरिवर्तन झालं त्यानंतर तर मी मोदींचं भजन करेन. पण हे 1 नंबरचे भंपक आणि खोटारडे लोक आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या गोष्टी करायच्या, भ्रष्टाचार मुक्त देशाच्या गोष्टी करायच्या आणि देशभरातले सगळे ओवाळून टाकणारे भ्रष्ट गुन्हेगार हे आपल्या पक्षात घ्यायचं. हा मोदींचा विकास असेल तर तो मला मान्य नाही. मोदींनी 2014 साली जी भूमिका घेतली होती संसदेच्या पायरीवर डोकं ठेवून, ती आज अस्तित्वात आहे का? नाही. गौतम अडाणी हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. हेमंत विश्व शर्मा हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. शुभेंदू अधिकारी हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. हे सगळे भ्रष्टाचारी जर भाजपमध्ये घेऊन तुम्ही आम्हाला विकासाच्या गोष्टी सांगणार असाल तर कसं काय चालणार? रावसाहेब, तुमच्याशी जोडलेला एक प्रश्न आहे. तुम्हाला आणि अनिल देशमुखांना तुरुंगात धाडणारे जे ईडीचे संचालक होते त्यांनी अचानकपणे स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्या अधिकाराचा काय संबंध आहे? आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी नरेंद्र मोदी यांची भूमिका होती. अधिकारांचा काय त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय? नरेंद्र मोदींची भूमिका होती की आम्हाला तुरुंगात टाकावं. अमित शहाची भूमिका होती आम्हाला तुरुंगात टाकावं. देवेंद्र फडणवीसांची भूमिका होती आम्हाला तुरुंगात टाकावं. अधिकारी आदेशाचं पालन करतात. माझ्याकडे नंबर आहे त्यांचा, देतो, विचारा तुम्ही त्यांना. सर, एक विषय होता की महायुतीचं विधान परिषद झालंय, जे नांदेड आणि नाशिकचं होतं, त्यापैकी नाशिकची उमेदवारी जाहीर झाली आहे का? अनिल कदम जे माजी आमदार आहेत त्यांना उमेदवार घोषित केला आहे का? नांदेडमध्ये कोण असणार आहे? या 2 जागांच्या बाबतीत जो एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आधी म्हणालो की या प्रक्रियेत मी स्वतःहून नाहीये. आमचे एक दुसरे प्रमुख लोक आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. मला वाटतं अंबादास दानवे आहेत, अनिल परब आहेत, मिलिंद नारळकर आहे. ते ह्या संदर्भात काम करतात. जर त्यांना काही मदत लागली, सहकार्य लागलं तर आम्ही करतो. 10 दिवसांमध्ये कर्जमाफी लाडकी बहीण योजनेला अपात्र केलेलं आहे. आता
80 लाख लोकांना महिलांना अपात्र केलं आणि त्यांना जे पैसे मिळाले ते पैसे आता त्यांना पुन्हा करावे लागतील, काही कोटी रुपये. याचा अर्थ निवडणुकीसाठी अनेक अपात्र महिलांना फक्त मतदान द्यावं म्हणून कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून जनतेच्या कराच्या पैशातून महिलांची मतं विकत घेण्यासाठी आपण वापरली. आणि आता जेव्हा ताशेरे मारण्यात आलेले आहेत ऑडिटर जनरलकडून, तेव्हा तुम्हाला ते पैसे परत घ्यावे लागत आहेत. नामुष्की आहे. आता या महिला पैसे आणणार कुठून? या गोरगरीब महिला भले ते अपात्र ठरले असतील. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे जे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊ आहेत, त्यांनी आमदारांच्या खासदारांच्या फोडाफोडीत जे पैसे खर्च करतात त्यात काटकसर करावी आणि या महिलांच्या वतीनं ती रक्कम तिजोरीत भरावी. कृषी मंत्र्यांनी 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा 10 दिवसांनी हा प्रश्न मला विचार. प्राजक्त तनपुरे एकच प्रश्न आहे की प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षबदलाचं तुम्हाला कारण काय वाटते? विधान परिषदेची उमेदवारी लालच की साखर कारखान्यांचं काही राजकारण आहे? माणसाला जेव्हा लढायचं असतं तेव्हा तो सर्वस्व गमावून लढतो विचारासाठी. या सहकारी क्षेत्रातल्या लोकांना कोणत्या विचार नाही, भूमिका नाही. एक विचार एकेकाळी होता जो यशवंतराव चव्हाणांनी दिला या महाराष्ट्राला, वसंतराव दादा पाटलांनी दिला सहकार क्षेत्रामध्ये, माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा दिला, पद्मश्री विखे पाटलांनी दिला. आताच्या या सगळ्या लोकांना फक्त आपापली संस्थानं टिकवणं, वाचवणं, कर्ज घेणं, कर्ज बुडवणं याशिवाय मला कोणती भूमिका दिसत नाही. नरेंद्र मोदींचा विचार काय? विचार नरेंद्र मोदी ते का विवेकानंद आहेत? ते स्वामी विवेकानंद आहेत का? का लोकमान्य टिळक आहेत? मला सांगा. त्यांच्या विचाराने मी कोणता विचार, मी अनेकदा म्हणतो मला विचार समजून सांगा. तुमचा विचार मला पटला तर माझं मत परिवर्तन झालं तर मी तुमच्या बरोबर तुमच्या कार्याला हातभार लावेन. आमचं मत परिवर्तन का होत नाही? आम्हाला तुरुंगात टाकलं या सरकारनं, आमच्याला खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही ठामपणे उभे आहोत. आमचं मत परिवर्तन का होत नाही? आम्ही का घाबरत नाही? आमच्यावरती भीती, भय, दहशत का परिणाम करत नाही? कारण आमच्यामध्ये स्वार्थ नाही, आमच्या संपत्त्या इस्टेटी नाही आहे, आमचे काळे धंदे नाही आहे, आम्ही कर्ज बुडवलेली नाही आहे. कोणी काही म्हणू द्या, म्हणून आम्ही ठामपणे उभे आहोत. म्हणून हे असे लोक जे पक्षांतर करतायत त्यांना जनतेनं राजकीय श्रद्धांजली व्हावी जागोजाग. विशेषतः तनपुरे ज्या भागातून आलेले आहेत त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने आंघोळ करावी. बोलिए. मैं क्या बोल सकता हूँ? एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस ने इस योजना का श्रेय लिया था कि हम आपके भाई हैं, आप हमारी लाडली बहन हैं, हम आपको हर महीने 1500 रुपया देंगे. अब 3 साल तक पैसा दे रहे. अब उनको ये साक्षात्कार हुआ है ये गलत था. उसमें से बहुत से लाखों महिलाएं इलीगल तरीके से पैसा ले रही थी. अब पैसा वापस चाहिए. अब वो महिलाएं पैसा वापस कहाँ से देगी सरकार को? उनकी उतनी हैसियत नहीं है. तो देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे जो करोड़ों रुपया राजनीति में खर्चा करते हैं, विधायक खरीदने के लिए, सांसद खरीदने के लिए, उसमें थोड़ी बचत करिए और महिलाओं की तरफ से वो पैसा जनता की तिजोरी में डाल दीजिए. और क्या मैं बोल सकता हूँ? सरकार को पूछिए. श्री राम बोलिए. मैंने बोला श्री राम बोलिए, नमो नमो बोलिए, सब कुछ हो जाएगा. सस्ता. महंगाई कंट्रोल में लाना मोदी जी की बस की बात कभी नहीं थी और न रहेगी. ये सरकार का एक काम ही नहीं है. उन्हें कोई अर्थशास्त्र समझता नहीं है. थैंक यू. सर एक रायगड संदर्भात